नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 42 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत। अगदी सविस्तरपणे आपण पुढच्या भागाचं पेपर कटिंग बघणार आहोत। मोठ्या साईजमध्ये कटोरीमध्ये कसे बदल होतात, कटोरी कशी वाढवायची, कटोरीचा टक्स किती घ्यायचा, आडवा आणि उभा टक्स किती इंचाचा असला पाहिजे, याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पण 42 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं अगदी परफेक्ट असं पेपर कटिंग करू शकता। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे आपण 42 साईजचं ब्लाऊजवरून मापे घेतलेली आहे। तर आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14, छाती 42, कंबर 34, शोल्डर 5.5, मुंडा 6.25, कटोरी 6.5, पुढचा गळा 6.5, मागचा गळा 9.5, बाही लांबी 8, दंडघेर 5.7 आणि मुंडा राऊंड आहे 17.5 इंच। तर या मापावरून आपण पेपरवर मार्किंग करून घेणार आहोत। तर आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच। तर आपण इथे पुढच्या भागाचं पेपर कटिंग बघत आहोत। तर पुढच्या भागासाठी कटोरीमध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेतलं जातं। तर 14 मध्ये 2 इंच मिळवून 16 इंचावर आपण मार्किंग करून घेणार आहोत। 16 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना तर खूप हेल्पफुल असणार आहे, कारण मोठ्या साईजचं माप आहे आणि मोठ्या साईजचं ब्लाऊज आपल्याला पण शिवता आलं पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं। त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा। तर आपण शोल्डर घेत आहोत 5.6 इंच, मुंडा आहे 6.25 इंच, रेषा आपण घ्यायचं आहे। छातीचं माप आहे आपलं 42, छातीचं माप आहे। तर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 10.5 इंच, प्लस त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घ्या आणि इथे बॉक्स आपण घ्यायचा आहे। तर आपली कंबर आहे 34 इंच, 34चा चौथा भाग करायचा आहे 8.5 इंच, 8.5 इंच प्लस 1 इंच पाठीमागचा टक्स आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचा आहे। तर हे असे पॉईंट आपण जोडून घ्यायचे आहे, फिटिंग पॉईंट, आणि हे इथे आपण कटिंग करणार आहोत। हे पॉईंट असे जोडून घ्या। तर आता आपले शोल्डर आपण 5.6 घेतलं आहे। तर त्या शोल्डर लाईनला आपण गळारुंदी घेणार आहोत 2.5 इंच, 2.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे। आणि तिथून आपण पुढच्या गळ्याचं लांबी टाकायची आहे। तर पुढचा गळा आहे 6.5 इंच, अर्धा इंच शिलाईसाठी आपण घेणार आहोत। तर 7 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। खालच्या बाजूला आपण वरती जेवढं आहे तेवढंच अंतर घ्या आणि इथे एक बॉक्स आपण घ्यायचा आहे आणि गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर मुंड्याच्या रेषेचा मध्य काढायचा आहे आणि या कॉर्नरपासून पुढच्या मुंड्याला शेप देऊन घेऊया। पुढचा मुंडा आपला 1 इंचाचा आहे, पाठीमागचा आपण 1.5 इंच घेत असतो। तर पुढचा मुंडा आपण 1 इंचाचा घेणार आहोत आणि इकडे मुंड्याच्या साईडला 1/2 इंच खाली घ्यायचं आहे आणि हे सर्व पॉईंट जोडत मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे।
तर आता आपण एक पट्टी घेणार आहोत. गळ्याच्या साईडने एक पट्टी 3 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि कमरेच्या साईडने पण 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. हे सरळ पॉईंट जोडून घ्यायचे. गळ्याच्या साईडने एक पट्टीला आकार देण्यासाठी 1 इंच वरती घ्यायचा आहे आणि एक पट्टीचा असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर या रेषेवर आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे. कटोरी आहे आपली 6.5 इंच. 6.5 इंचावर मार्किंग करून घ्या. तेवढंच अंतर वरती जाऊन पण 6.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यामधून एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे. तर ही सरळ रेषा का आखायची आहे, तर आपल्या कटोरीला परफेक्ट शेप देता यावा म्हणून ही रेषा आपण अशी आखून घ्यायची आहे. तर आता गळ्याच्या साईडने 1.5 इंच वरती घ्या. नॉर्मल साईजमध्ये आपण 1 इंचच घेत असतो, परंतु जेव्हा साईज मोठी असते त्यावेळेस आपण 1.5 इंचावर हा पॉईंट द्यायचा आहे. आणि मुंड्याच्या साईडने पण 2.25-3 इंचावर एक पॉईंट द्या. साईज जशी मोठी असेल लहान असेल त्यानुसार आपले सर्व काही चेंजेस होत असतात. तर या पद्धतीने कटोरीला शेप देऊन घेतला आहे आपण. तर इथे पण आपण अर्धा इंच वरती घ्यायचं आहे. तर हे का घ्यायचं आहे, त्यावेळेस आपण पाठीमागचा भाग ज्यावेळेस टक्स घेतो आणि अर्धा इंच कमरेच्या साईडने आपण वरती घेतो, त्यामुळे पुढच्या भागातलं पण अंतर आपलं दोन्ही कमी जास्त होणे म्हणून इथे आपण हे अर्धा इंच वरती घेत असतो. आता गळ्याच्या साईडने डीप नेक असल्यामुळे आपण 1/2 इंच शोल्डर उतार द्यायचा आहे. अशा प्रकारे हे कटिंग करून घेऊया. तर ही आपली योगपट्टी इथे तयार झालेली आहे. हा आपला साईड पार्ट आहे आणि आता ही कटोरी कशी वाढवायची ते आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपण दुसरा पेपर घेतला आहे आणि त्यावर ही कटोरी वाढवायची कशी, मोठ्या साईजमध्ये कटोरी कशी कमी जास्त होत असते. तर बघा, आपण जशी आहे तशी कटोरी ड्रॉ करून घ्यायची आहे. अशा प्रकारे जशी आहे तशी आपण ही कटोरी ड्रॉ करून घेतलेली आहे. तर बघा, साईज मोठी आहे तर गळ्याच्या साईडने आपण मोठ्या साईजमध्ये जसं आपल्या छातीचं माप असेल, जसं ब्लाऊज आपल्याकडे मापाचा आला असेल त्यानुसार आपण हे बदल करायचे असतात. तर गळ्याच्या साईडने आपण 2 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि या साईडने पण 2 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हे पूर्ण मोजून घ्यायचं आहे. तर हे आपलं हे 2.25 आणि त्याचं सेंटर आपण काढायचं आहे. तर त्याचा सेंटर येत आहे ते. तर गळ्याच्या साईडने इकडे 1/2 इंच वाढवायचं आहे, इकडे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि असा कटोरीला शेप देऊन घ्यायचा आहे. या साईडने पण जोडून घ्यायचं आहे. सेंटरमधून पण आपण 2 इंच खाली यायचं आहे आणि सरळ आखून घ्यायचं आहे. तर इकडे 2, या साईडला 2 आहे. तर तिन्ही बाजूला आपण सेम प्रकारे मेजरमेंट घेतलेलं आहे. कटोरी वाढवताना अगदी परफेक्ट असं हे मेजरमेंट आहे. मोठ्या साईजमध्ये अजिबात कटोरी चपटी होणार नाही, अगदी परफेक्ट बसते या साईड. या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर आता आपण कटिंग करून घेऊया. तुम्ही पाहू शकता या साईडला आपण 2 इंच वाढवलेलं आहे, इथे पण आपण 2 इंच वाढवलेलं आहे आणि
इकडे पण आपण 2 इंच वाढवलेलं आहे. अगदी परफेक्ट हे मेजरमेंट आहे. मोठ्या साईजमध्ये अजिबात तुमचा ब्लाऊज बिघडणार नाही. परफेक्ट असं फिटिंगला बसतो. तर आता उभा आणि आडवा टक्स किती घ्यायचा, तर मोठी साईज आहे तर आडवा टक्स आपण 2.5 इंचाचा घेणार आहोत, साईज मोठी असल्यामुळे. आणि उभा टक्स आपण 3 इंचाचा घेणार आहोत. तर असे हे कट्स देऊन घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता. आणि इथे सरळ, तर इकडे आपला अर्धा इंच शिलाईसाठी जाणार आहे. इकडे आपलं 1/2 इंच शिलाईसाठी जाणार आहे. तर आपले 6.5 इंचाची कटोरी आहे की नाही ते आपण चेक करून बघणार आहोत. तर पाहू शकता इकडे आपली 3.25 इंच आहे आणि या साईडला आपण आपली 3.25 इंच. आपली परफेक्ट अशी 6.5 इंचाची कटोरी तयार होणार आहे. तर बघा कटोरीचा टॉप किती छान येतो. म्हणजे परफेक्ट असं ही कटोरी आपली हा आपला साईड पार्ट आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आपले हे क्रॉस पट्टी आहे. तर अगदी 42 साईजचे हे कटोरी. 42 साईजचे हे कटोरी ब्लाऊजचं कटिंग मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. अगदी परफेक्ट असं हे मापे घेऊन हे कटिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.